हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 23 जुलै 2025 आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम, सर्वांना नमस्कार. आज बुद्धियोग या ग्रंथाचा 12वा पाठ आहे. प्रार्थनेने सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत. आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. आपण बुद्धियोग ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. ह्या योग ग्रंथांचा अभ्यास करतो आहोत तो कशासाठी? हा जो भाग आहे हा प्रत्येक श्रोत्यांनी किंवा प्रत्येक साधकांनी मधून मधून तरी लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, विषययोगामध्ये आपण काही विशिष्ट प्रकारच्या सुखांचा विचार केला, इंद्रिय सुखांचा विचार केला. भाग्ययोगमध्ये आपण मनाच्या सुखाच्या, अहंकाराच्या सुखाचा किंवा सूक्ष्म शरीराच्या सुखाचा विचार केला. आणि हे सगळं करत असताना आपण काय करावं आणि काय न करावं हे शिकतोय. वर्तनात आणि ध्यानात काय पद्धतीने आपण प्रयत्न करावे ते शिकतोय. आता प्रत्येक माणसाला, लिटरली प्रत्येक माणसाला नेहमी आपलं चांगलं व्हावं हे कळत असतं. ते आपलं चांगलं होण्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते पण कळत असतं. मग हे सगळं अभ्यास करण्याची काय गरज निर्माण होते? तर त्याचं एवढं साधं कारण आहे असं की आपल्याला कळतं की काय करावं, पण ते प्रत्येक वेळेला आपल्या हातून होतच असं नाही किंवा बऱ्याच वेळा होत नाही. तसंच न काय करावं तेही कळतं, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला ते टाळता येत नाही किंवा आपण टाळू शकत नाही किंवा आपण टाळत नाही. तर हा जो सगळा भाग आहे तो महाभारतात दुर्योधनाच्या एका ह्या आपल्या सगळ्यांची मनस्थिती त्यांनी रिप्रेझेंट केले. ते वाक्य आहे, जानामि धर्म नच मे प्रवृत्ती. ते वाक्य आहे, जानामि धर्म नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्म नच मे निवृत्ती. म्हणजे मला काय चांगलं आहे ते कळतंय पण ते माझ्याकडून होत नाही. मला काय वाईट आहे ते कळतंय ते माझ्याकडून दाखवत नाही. ही माणसाची एक सगळी काय म्हणतात ती माणसाच्या आयुष्याची थोडीफार ज्याला ट्रॅजेडी म्हणता येईल ती अशी आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक सज्जन जे असतात, विचारवंत जे असतात, स्वामीजींसारखे जे असतात, ते आपल्याला ट्रॅकवर ठेवण्यासाठी ह्या अशा पद्धतीने
मार्गदर्शन करतात आणि आपण ते समजून घेतोय. जाणीवपूर्वक समतोल वागण्यातला समतोल वापरण्याचं ज्ञान आपल्याला योगामुळे मिळतं आणि त्या दृष्टीने योगाच्या साधनेतून आपल्या मेंदूतील गती, आपल्या शरीरातील गती नियंत्रित करण्याचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे योग्य. हे आपल्याला हे ग्रंथ शिकवत आहेत. दैवफळ चांगलं आपण आढावा घेतोय पहिल्या 4-5 पाठांचा. 6 पाठ, आज मला वाटतं 6वा पाठ आहे, 6वा प्रबंध आहे. तर त्याच्यात जे आतापर्यंत झाले त्या थोडक्यात असा आढावा आहे की दैवफळ चांगलं की वाईट हे माणसाच्या अंतरंगावर अवलंबून आहे, म्हणजे माणसाच्या वर्तनावर अवलंबून आहे. वर्तन आणि त्यामागल्या चांगल्या वाईट हेतूच्यावर आधारलेलं आहे. दुर्दैव असो, पुढचं संचित किंवा पुढचं दैव चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे ते आपण आज काय करतो, क्रियमान कर्म त्याच्यावर आधारित असतं. सुख दुःखाचं चक्र आयुष्यात कायम चालू असतं. सुख आपल्याला मिळत नाहीत का? सुख मिळतात पण ती टिकत नाहीत. दुःख मिळतात, दुःखही टिकत नाहीत. तर हे सुख दुःख हे चक्र कायम चालू असतं. सुख दुःख एकमेकात रूपांतरित होत असतं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे समजा आता खूप छान पाऊस पडतोय, गारवा आहे, तर संध्याकाळी चहा प्यायला की आपल्याला बरं वाटतं, बरोबर की. परंतु चहा प्यायल्यानंतर बरं वाटलं तर बरं किती वेळ टिकतं? थोडा वेळ टिकतं. तसंच समजा आपल्याला थोडंसं खरचटलं तर वाईट वाटतं किंवा दुखतं, तर ते दुखणं सुद्धा टिकत नाही. अशा पद्धतीने सुखादुःखाचे धोके चालू असतात जीवनामध्ये. पण स्वामीजी यांनी म्हटले की अंतिम धोका हा दुःखाचा राहतो. एंड इज डेथ. आयुष्याचं शेवट हा मृत्यू आहे आणि सर्वात मोठं भय माणसाला हे मृत्यू भय असतं, कारण डिपार्टिंग इज ऑलवेज पेनफुल. आता सुखाची लालसा ठेवायची असेल, आता पुढचा भाग या ह्याच्यातल्या बुद्धियोग मधला पुढच्या प्रकरणाचा भाग आहे की सुखाची जर का आपल्याला इच्छा ठेवायची असेल तर नंतर येणाऱ्या विविध प्रकारच्या शारीरिक अथवा बाह्य आपत्ती विना तक्रार स्वीकारल्या पाहिजेत, किंवा सुखाची लालसा, सुखाची इच्छा, सुखाची आस, सुखाची झुरणी कमी करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला जीवनाचे नियम स्वीकारायला लागतात, सुखदुःखाचे नियम स्वीकारायला लागतात. आणि मग जर का आपल्याला खऱ्या पद्धतीने सुख पाहिजे असेल, आपल्या इच्छेप्रमाणे सुख पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी काही प्रमाणात संपत्ती किंवा धन, वेळ, अहंकार, विकार ह्या सगळ्या त्यागाचा काहीतरी संकल्प करून, काही प्रमाणात शासन स्वीकारून प्रतिगतीचं जीवन कर्तव्य बुद्धीने आणि सातत्याने आपण आपलं आत्मपरीक्षण करत जगत राहिलो तर आपल्याला वैभव मिळेल. असा वैभवाचा मंत्र स्वामीजींनी मागे दिलेला आहे. आणि ह्या मंत्राचा उपयोग करून किंवा ह्या तत्वाचा उपयोग करून किंवा ह्या सांगण्याचा उपयोग करून हजारो लोकांचा फायदा झालेला आहे, हे पण स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आणि आपण त्यातली काही उदाहरणं मागच्या वेळेला बघितली होती. मागच्या प्रबंधामध्ये आपण बघितलं निष्कर्षांना विज्ञानाची मान्यता आहे. ही जे काय आतापर्यंत निष्कर्ष पाडले त्याला सायन्सची मान्यता आहे, विज्ञानाची मान्यता आहे. तात्विक दृष्टीने स्वकल्याण करण्यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हा योग्य मार्ग आहे. त्यामुळे काय होतं, निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासने चित्त शांत होतं. आणि मग एकतर इच्छा तरी उरणार नाही, किंवा ज्या काही थोड्याफार इच्छा राहतील त्या उदात्त इच्छा असतील, चांगल्या इच्छा असतील, आणि अशा मार्गाने आपलं कल्याण घडेल. आता मागच्या वेळेला ही संकल्पना आपण जरा विशेष थोडीशी तपशिलाने समजून घेतली. आपल्याला तसं करता आलं तर खूप चांगलं आहे, पण मागच्याच प्रकरणातला एक गॉड रिकन्सिडर मधला रेफरन्स होता, त्याच्यावर म्हटल्याप्रमाणे की हे सगळं चांगलं असलं तरी सर्वसामान्य साधकांना, सर्वसामान्य माणसाला क्रमविकासाच्या म्हणजे साधनेच्या क्रमविकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पूर्व टप्प्यामध्ये ऍडव्हान्सला हे जमेल, परंतु जे पहिल्या या स्टेजमध्ये आहेत त्यांना हे जमणार नाही, फक्त असं सहज जमणार नाही, आता काही प्रमाणात ते असाध्य राहील. आणि म्हणून उपाय काय दिला की म्हणून भूतकाळातील कर्मशुद्धी होण्यासाठी किंवा भविष्यकाळातील शुभ करण्यासाठी
स्वखुशीने काही प्रतिगती पत्करणं म्हणजे स्वेच्छा समता तत्वपालनासाठी दुःख स्वीकार व्रत घेणं हे सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे आणि म्हणून 6.25% व्रत सुचवलेलं आहे. त्यांनी सुरुवात करून हळूहळू वाढवायचं असतं. आता थोडक्यात त्यागयुक्त कर्मानी कर्मशुद्धी आणि शरीराशी संवादानी शरीर शांती अशा 2 पावलावर हे उपाय आपण दिलेले आहेत आणि ते विज्ञान मान्य कसे आहेत हे आपण मागच्या प्रबंधात पाहिले. आणि मागच्या वेळेला आपण कर्म, निष्काम कर्म, उपासना ह्या गोष्टी सुद्धा समजून घेतल्या. आज आपल्या प्रबंधाचं नाव आहे अंतकाळाच्या उद्गाराची साक्ष. आणि हे प्रकरण किंवा हा प्रबंध समजून घेत असताना आपण आणखीन एका पुस्तकाचा एक चांगला रेफरन्स मला मिळाला, चांगला संदर्भ मिळाला, त्याचाही आपण आधार घेणार आहोत. त्यातला काही भाग आणि आपल्या पुस्तकातला काही भाग आणि इतर काही भाग अशा पद्धतीने आजचा आपण प्रबंध समजून घेऊया. या पुस्तकाचं नाव आहे मृत्यूचं महात्म्य. हिराभाई ठक्कर म्हणून गुजराती त्याचे लेखक आहेत. मूळ पुस्तक गुजरातीमध्ये आहे आणि बळवंत शंकर काशीकर यांनी त्याचं मराठीच ट्रान्सलेशन केलेलं आहे. आता हे हिराभाई ठक्कर हे खरे म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते, पण त्यांना अध्यात्म विषयाची आवड आणि त्यांचा अभ्यास इतका प्रचंड होता की नोकरी करता करता सुद्धा त्यांनी वेदांत, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, श्रीमद भागवत सगळ्या ग्रंथावर प्रवचन करण्याचा परिपाठ ठेवला होता. तर अशा पद्धतीने ते परिपाठ करत होते आणि 38 वर्षाची त्यांनी महसूल खात्यात नोकरी केली आणि डेप्युटी कलेक्टरच्या ह्याच्यावर निवृत्त झाले. आणि त्यानंतर रिटायरमेंट नंतर त्यांनी ह्याच्यावरचा प्रचंड अभ्यास केला, काही पुस्तकं लिहिली, अनेक देशात परदेशामध्ये ह्याची माहिती दिली आणि त्यांची पुस्तकं जी आहेत ती खूप महत्वाची आहेत. कर्माचा सिद्धांत, वेदांत विचार, मृत्यूचं महात्म्य अशा बरीच पुस्तकं त्यांनी लिहिली आणि याच्या लाखो कॉपीज झालेल्या आहेत त्या गुजराती मूळ पुस्तकाच्या आणि त्याच्या अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेशन पण झालेलं आहे. तर त्याचा पण आपण काही भाग रेफरन्स बघणार आहोत. आता परत आपण सुख दुःखाचाच विचार करतोय. माणसाला सुख हवंय आणि दुःख नको आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यातून शरीराची इंद्रियाची सुख मिळतात आणि मनाच्या अहंकाराची सुख मिळतात. यश, संपत्ती, सत्ता, कीर्ती आणि प्रतिष्ठा ही मिळाली की हे सगळं होतं. आणि अशा सगळ्या गोष्टी जेव्हा मिळतात त्या सगळ्या एकदम तर मिळत नाहीत, पण कधीतरी मिळते. कधी चांगलं तुम्हाला रस म्हणजे चांगलं काहीतरी खायला मिळतं, चांगला रस मिळतो, एखादा चांगला सुगंध ऐकायला मिळतो, एखादा चांगला मुलायम आपल्याला स्पर्श मिळतो. तर हे सगळे जे आहेत त्याच्यातून शरीराची सुख मिळतात. त्यातली एकदम सगळी मिळणार नाहीत, काही मिळतील काही मिळतील. आणि मग त्याने काय होतं, आपलं इंद्रिय आणि सूक्ष्म शरीर म्हणजे बाह्य शरीर, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ही दोन्ही सुखी होतात. पण ती कायम सुख टिकत नाहीत, ती सुखी होतील हा माणसाचा गैरसमज असतो. आणि म्हणून इव्हन ह्या गोष्टीमध्ये सुद्धा काही लोक खूप प्रगती करतात. आता समजा एखादी माणूस संपत्ती आहे, त्याच्यामध्ये त्याला भरपूर संपत्ती मिळते, इतकी संपत्ती मिळते की त्या संपत्तीच्यासाठी त्याची खूप गवगवा होतो. आता एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत बिल गेट्स सारखे, किंवा आता अलीकडे जे काही बरेच नवीन नवीन येत आहेत त्यांच्यासाठी, किंवा एखादा माणूस क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठा होतो, सचिन तेंडुलकर सारखा, एखादा राजकारणात खूप मोठा होतो. अनेक लोक आहेत ते आपण ह्यांचं हे सगळे जे आहेत, कोणी अभिनय क्षेत्रात मोठे होतात, कोणी मोठे चित्रकार होतात, असे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप मोठ्या पद्धतीने कीर्ती मिळवतात, त्यांचं नाव होतं. पण हे तरी यशस्वी होतात का शेवटी? आणि त्याच्याबद्दलचा अभ्यास या प्रबंधामध्ये आहे. आणि मग त्यांनी काय केलंय, जे खरे सुखी असतात किंवा नाही, हे सगळे जे आहेत सोकॉल्ड यशस्वी लोक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले, आपला विचार नाही, आपण तर त्या मानाने सगळीकडे सामान्यच असतो, परंतु अत्यंत मोठी माणसं त्या त्या क्षेत्रातली ती तरी सुखी असतात का नाही, हे कशावरून ठरवायचं? ते सुखी आहेत ते जीवन संपताना त्यांचं जे मनोगत असतं त्यावरून दिसून येतं. आता त्यांनी जीवन संपवताना नक्की काय म्हटलंय अशी काही उदाहरणं मिळाली आपल्याला, तर त्यातून काही निष्कर्ष काढता येतात आणि एक्झॅक्टली त्याचीच चर्चा ह्या आपल्या प्रबंधात केलेली आहे. खरं सुख हे आपल्या इच्छा तृप्तीत नसून आपल्या शुभ वासनेत किंवा शुभवृत्तीत असतं. आणि म्हणून सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा ह्याच्यामध्ये सुख नाही,
तर खरं सुख आहे शांती, समाधान, आनंद, प्रसन्नता, तृप्ती, निर्भयता. ह्या गोष्टी प्राप्त करण्यात खरं सुख आहे. परंतु आपण ह्याच्या पाठीमागे फार लागत नाही आणि आपण आपल्या भौतिक सुखाच्या पाठीमागे लागतो. आता जर का अशी वृत्ती जीवनात मिळवता आली तर जीवनाचा अंतही त्या स्थितीत होतो. म्हणजे ही जी शांती, समाधान, आनंद, प्रसन्नता, तृप्ती अशा प्रकारची वृत्ती आपण जीवनात जर का प्राप्त करू शकलो तर मग त्या स्थितीत वृत्त होतो. आणि म्हणून त्यासाठी जीवनभर चित्त शुद्ध आणि शांत ठेवण्याचा अभ्यास करायला लागतो. आणि अशीच काही उदाहरणं बघून आपण कुणाचं काय होतं हे या प्रबंधामध्ये पाहणार आहोत. तुकाराम महाराजांचा एक मोठा प्रसिद्ध अभंग आहे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कौतुक वाटे जालिया वेचावे, नाव मंगळाचे तेणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. खूप प्रसिद्ध अभंग आहे आणि त्याचा सरळ अर्थ असा आहे की परमेश्वराची साधना आयुष्यभर केली ती याचसाठी की शेवटचा दिवस गोड व्हावा. आता मी निश्चित होऊन विश्रांती पावलो. तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व प्रकारची हाव संपलेली आहे. पूर्वी मला हरिनाम घेण्याचं वेळ नव्हतं, त्यावेळची अवस्था आणि आता हरिनामाने प्राप्त झालेली अवस्था याचं मला जास्त कौतुक वाटत आहे. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की आम्ही आता कुणाशी लग्न केलेलं आहे? मुक्तीशी, मुक्त स्थिती जेव्हा मुक्ती किंवा मोक्षाशी लग्न केलेलं आहे. आणि आता आमचं हे जे झालेलं आहे त्यामुळे आता आयुष्याचे उरलेले काही दिवस खेळीमेळी घालवायचे. बघा, अट्टाहास याचा अर्थ आहे हट्ट, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला आग्रह. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हायचा अर्थ आहे आयुष्यात शेवटी म्हणजे मृत्यूच्या वेळी चांगलं समाधान मिळावं. आता शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर आयुष्याचे सगळे दिवस गोड व्हायला लागतात. आयुष्यभर दिवस म्हणजे आयुष्यातले अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष जर आपण धुमसत राहिलो, आपण रागवत राहिलो, आपण जर का वेगळ्या वेगळ्या वाईट मूडमध्ये राहिलो तर शेवटचा दिवस गोड होणार नाही. मृत्यू सुखद व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे याच्यावर संत तुकाराम महाराजांचा हा दृष्टिकोन आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याने आयुष्यभर त्याने जे काही केलं, स्वतः त्याने आयुष्यभर जे काही केलं त्यासाठी त्यांना मृत्यूच्या वेळी चांगलं समाधान मिळत आहे. त्यांनी केलेले साधना, त्यांचं भजन, त्यांचं कीर्तन हे सगळं त्यासाठी होतं. या सगळ्यासाठी त्यांनी अट्टहास केला होता. आता हा जो अभंग आहे ह्या प्रबंधाच्या दृष्टीने हा अभंग आपल्याला आयुष्याच्या प्रवासाकडे आणि मृत्यूकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देतो. तसेच तो आपला शेवटचा दिवस गोड होण्यासाठी काय उपाय आहे तोही देतो आणि मार्गही दाखवतो. आता बघा, या बुद्धियोगमध्येच म्हटलंय की जगातल्या सगळ्या क्षेत्रातील अनेक महापुरुष म्हणजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले महापुरुष आपण उदाहरण नंतर बघणार आहोत. त्या पुस्तकात दिलेली आहेत, काही मी ऍडिशनल पण शोधून काढलेली आहेत. आणि मी ह्या आठवड्याच्या सुरुवातीला त्या नो युअर डेथच्या ब्लॉगचा एक रेफरन्स दिला होता. ज्यांना कोणाला वेळ मिळाला असेल आणि त्यांनी तो वाचला असला तर त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दलची अनेक माहिती, वेगळी माहिती पण उपलब्ध आहे. आपल्याला सगळं एका तासात बघता येत नाही म्हणून मी ते सुचवलं होतं. अर्थात मला त्याच्याबद्दल कुणाचाही काहीही फीडबॅक आलेला नाही नेहमीप्रमाणे. ठीक आहे, माणसं पाठाला येतात तेवढं सुद्धा काही कमी नाही. आता जगातल्या सगळ्या क्षेत्रातले अनेक महापुरुष यातना बघून आजारी पडूनच परलोकी गेलेले आहेत. म्हणजे अनेक महापुरुष कसे गेलेले आहेत? यातना भोगून आजारी पडून, आणि म्हणजेच दुःख स्थितीत गेलेले आहेत. त्याचाच अर्थ असा की किती भुसभुशीत आणि डळमळीत पायावर त्याने आपल्या जीवनाची उभारणी केली होती हे समजून येईल. जन्मभर सुखदुःखाच्या क्रिया प्रक्रियाच्या शृंखलेत जखडून पडून या सगळ्यांना प्राण सोडावा लागला, तो वेदनामय अवस्थेमध्ये. आणि ह्यावरून असं आपल्याला दिसतं की ते जीवनामध्ये यशस्वी होते, त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी होते. परंतु जीवनाबद्दलचा अचूक दृष्टिकोन स्वीकारण्याचा जर का त्यांनी दावा केला तर तो फोल होता, हे आपल्याला स्पष्ट होतं. आणि म्हणून हे कशासाठी आपण समजून घेतोय की ह्या महापुरुषांच्या अनुभवाच्या प्रकाशात
आपल्यासारख्या लोकांनी आणि पुढच्या पिढीने आता हे जे सगळं आहे ते फक्त मृत्यू काय फक्त म्हाताऱ्या माणसालाच येणार आहे असं नाही, तरुण माणूस सुद्धा कधीतरी पुरणार आहे. म्हणून नव्या पिढीसाठी पण हे महत्वाचं आहे. आणि म्हणून सुख म्हणजे काय आणि सुखाबद्दलची परंपरागत कल्पना आहे ती बरोबर आहे का आणि नसली तर ती सुधारून घेतली पाहिजे, यासाठी सगळा हा अभ्यास आहे. सुखाची कल्पना म्हणजे एक भ्रम आहे. एखाद्या माणसाचं दैव उघडतं किंवा त्याला एखाद वेळ अपयश येतं, तो काही योगायोग नसतो. तर आपण बघितलंय मागच्या वेळेला प्रारब्ध क्रियमाण आणि संचिताच्या त्या सायकलमध्ये, तर हे निसर्गाच्या ठराविक क्रमाप्रमाणे घडतं. हे कुणाच्या इच्छेने होत नाही, हे परमेश्वराच्या अवकृपेने होत नाही. एक ठराविक निसर्गाचा क्रम आहे, त्याप्रमाणे घडतं. आयुष्यात कधी भरभराट होते, झाली तर ती निसर्गाकडून मिळणारी शाश्वत अशी देणगी नाही. हा आपण धडा शिकला पाहिजे. आणि स्वामीजी म्हणतात, वाचकांच्या मनावर हे अनावृत्त सत्य बिंबवण्यासाठी सधन कुबेर पुत्र, महत्वाकांक्षी राजकारणी, मजबूत व निरोगी राजे, शांत वृत्तीचे न्यायाधीश आणि यांनी आपल्या अंत्यकाळी काढलेले उद्गार व उराशी बाळगलेल्या समजुती याची नोंद या प्रकरणात केलेली आहे. आता काही जे एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगले, तुकाराम महाराजांसारख्या पद्धतीने जीवन जगले, त्यांचा मृत्यू एक वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. त्यांच्या मृत्यूचे उद्गार वेगळे आहेत, उद्गार वेगळे आहेत. आणि जे ह्या पद्धतीने जगता व्यावहारिक पद्धतीने जीवन जगले आणि यशस्वी झाले, त्यांचे उद्गार दिलेले आहेत. आता हे मर्त्य जग जे आहे, म्हणजे प्रत्येकाला मरायचं आहे म्हणून त्याला मर्त्य जग म्हणतात. जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे. जन्म हातात नाही, जन्माच्या बद्दल नक्की नाही, परंतु मृत्यू नक्की आहे. तर हे मर्त्य जग भावना विचलित न होता, अजिबात त्याच्या कुठल्याही पद्धतीने तो अस्थिर न होता एखादा संत सोडून जातो तुकाराम महाराजांसारखा, याचा अर्थ हाच की या जगाची आसक्ती त्याला कधी वाटली नव्हती. जन्मभर अनासक्त वृत्तीने तो या जगात अलिप्त असा राहिला होता. आपल्याला अनेक उदाहरणावरून एक गोष्ट बघता येईल की शेवटच्या मिनिटाला, शेवटच्या क्षणाला आपल्या हृदयाशी बाळगलेली सुखाची कल्पनाच जन्मभर दडपून टाकलेल्या मानसिक यातनांना वाट करून देते किंवा आयुष्याच्या अखेरीला नंदनवन आहे अशी प्रामाणिक आशा व्यक्त करते. एक थिओफ्रेस्ट ड्रेने थिओफ्रास्टस असं काहीतरी त्याचं, ग्रीस देशातला एक प्रसिद्ध दार्शनिक आणि प्रकृतीवादी एक मोठा माणूस होता. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात तो होऊन गेलेला आहे. आणि त्यांनी अरिस्टॉटलचं आणि प्लेटोचं फॉलोअर होता तो. आणि त्यांनी अरिस्टॉटलचं म्हणजे खूप जुना विचारवंत युरोपातला, त्याच्याबद्दलचं शास्त्राचा त्याने अभ्यास केला, वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला, दर्शनशास्त्र, तर्कशास्त्र, कायदा, पदार्थ विज्ञान आणि अनेक काल्पनिक वस्तू, वृक्ष, कविता ह्यावर त्यांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे थिओफ्रेस्टनी. त्याचं शेवटचं जे उद्गार ते असे आहेत की आयुष्यातील सुखापेक्षा गैरसोयीच अधिक आहेत, असे उद्गार थिओफ्रास्ट यांनी अंतकाळी तळमळीने काढले होते. दुसरा असाच एक प्रसिद्ध माणूस आहे. म्हणजे इथे उद्गार काय आहेत, आयुष्यात सुखापेक्षा गैरसोयीच अधिक आहेत. म्हणजे याचा अर्थ असतात तो आयुष्यात गैरसोयी होत्या, आता तो मरताना सुखी होतोय. म्हणजे ह्याचे उद्गार वेगळे आहेत, ह्याचे वाईट उद्गार नाहीत, ह्याचे सुखाचे उद्गार आहेत. देकार्त असाच एक विचारवंत होऊन गेला. हा फ्रेंच मॅथमॅटिशियन आणि फिलॉसॉफर होता. आणि त्यांनी एक विचार मांडला, तो खूप प्रसिद्ध आहे. तो आहे विचार, आय थिंक देअरफॉर आय एम. म्हणजे मी विचार करू शकतो म्हणून मी अस्तित्वात आहे. म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, हा विचार त्यांनी खूप आधीपासून मांडलेला आहे. तर त्यांनी मरणकाळ जवळ आला तेव्हा तो काय म्हणला, आत्म्या, या तुरुंगातून सुटण्याचा क्षण समीप आला आहे. म्हणजे मरताना तो दुःखी नव्हता. तो म्हणतोय, मी आतापर्यंत या आयुष्याच्या तुरुंगात होतो, या तुरुंगातून सुटण्याचा क्षण मला आता जवळ आला आहे, त्यामुळे मला आता आनंद वाटतोय. अशा पद्धतीने त्याचा उद्गार होता.
आणि तुकाराम महाराज काय म्हणलेत? आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राव घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्मतुटी, आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया, येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. आता ह्या तुकाराम महाराजांचं शेवटचं क्षणाला ते इतक्या आनंदात आहेत, पण त्यांचं आयुष्य कसं गेलं? जर का भौतिक विचार केला तर त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दुःखाने ते होरपटले. अत्यंत म्हणजे त्यांनीच लिहिलेलं एक काव्य आहे स्वतःबद्दल, बरे झाले देवा निघाळे दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. त्यांचं ते व्यापारी होते, अनेक वेळा त्यांचं दिवाळा निघालं, दुष्काळामध्ये त्यांना उपास पडले, त्यांच्या पत्नीचं त्यांचं अजिबात पटत नव्हतं, त्यांची नेहमी भांडणं व्हायची आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक समाजामध्ये अनेक लोक टीका करायचे, अनेक ठिकाणी त्यांचे अपमान झाले, दुष्काळ आला, धन गेलं, भुरे डोरे गेले, शेतं गेली. अशा सगळ्या पद्धतीमध्ये नंतर त्यांच्या एक पहिल्या पत्नी सुद्धा गेल्या, मुलं गेली. अशा पद्धतीचं आणि ते शेवटी म्हणतात त्याच्यामध्ये तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. एकादशी खरी झाली त्यांची, खिचडी खाऊन एकादशी नाही झाली किंवा अनेक प्रकारच्या डिशेस खाऊन एकादशी नाही, त्यांना एकादशी म्हणजे खरोखर खायलाच मिळालं नाही. आणि ते म्हणतात ते बरं झालं, त्यामुळे माझं जागरण झालं आणि मी रात्रभर तुझी उपासना केली. तर अशा प्रकारचं जीवन जगणारे तुकाराम महाराज स्वतःच्या बाबतीत म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे आपण ही 3 उदाहरणं बघितली, 2 पाश्चिमात्य जगातली आपल्याकडलं, की ज्या वेळेला शेवटचा क्षण त्यांचा गोड झालेला आहे. आता मृत्यू म्हणजे काय? मगाशी आता जे मी पुस्तक सांगितलं हिराबाई ठक्करांचं, त्याच्यात हे दिलेलं आहे. आपण सारे जीवन गाडीतले प्रवासी आहोत. म्हणजे जीवनाला गाडीची उपमा दिली. गाडीच्या प्रवासात आपल्याला जाणीव असते की जसं हे अन्य प्रवासी गाडी चढत उतरत आहेत, तसे आपलंही गंतव्यस्थान म्हणजे स्टेशन आल्यानंतर मनात कुठलाही शोक न करता, किंबहुना म्हणजे आपलं स्टेशन आल्यावर आपल्याला उतरायचं आहे, त्यावेळेला आपल्याला किती वाईट वाटतं का? उलटा आपल्याला असं वाटतं की हा आपल्याला जायचं होतं आपल्या गावी, आपण सुखरूप आलो, आणि आनंदाने आपण गाडीचा त्याग करतो. म्हणजे प्रवासाची जाणीव राहते, पण ही जीवन गाडीच्या प्रवासात, जीवन यात्रेच्या प्रवासात आपल्याला राहत नाही. आपण ह्या यात्रेत असं धरून चालतो की इतर सारे चढणार उतरणार, जन्मणार आणि मरणार, पण आपण मात्र या गाडीत म्हणजे या देहाच्या गाडीत कायम राहणार आहोत. हाच प्रश्न त्या यक्षाने धर्मराजाला विचारला होता. तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण मागे त्याचा उल्लेख केलेला आहे की सर्वात मोठं आश्चर्य कुठलं आहे. यक्ष विचारतो धर्मराजांना की मोठं आश्चर्य म्हणजे ते जर का उत्तर, ह्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं दिली तर तुमचे हे सगळे भाऊ मरून पडलेत त्यांना मी जिवंत करीन. आणि त्यावेळेला तो हा प्रश्न विचारतो, सर्वात मोठं आश्चर्य कुठलं आहे? आणि धर्मराज सांगतात की मोठं आश्चर्य हे आहे की प्रत्येक माणूस मरणार आहे, परंतु जगताना तो असं कधीच म्हणत नाही मी मरणार आहे. त्याला वाटतं की आपलं मरण पुढे खूप जाणार आहे. म्हणून आपण जीवन यात्रेत सुद्धा जर आपण नैमित्तिक रेल्वे प्रवासाप्रमाणे भावना जाणीवपूर्वक जोपासली तर आपलं स्टेशन म्हणजे अंतकाळ जेव्हा येईल तेव्हा ही जीवनाची गाडी म्हणजे हे शरीर सोडताना आपण किंचितही दुःखी होणार नाही. जे तुकारामांनी केलं, जे देकार्तनी केलं, देव थिओप्रासनी केलं. उलट आपण आपल्या सहप्रवाशांना म्हणजे आपल्या मागे राहणाऱ्या स्त्री पुत्रादी नातलगांना, मित्रपरिवारांना, परिचितांना मोठ्या आनंदाच्या भावाने म्हणू, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आमचं स्टेशन आलं, आम्ही चाललो. आपण सहप्रवाशांना जसं बाय बाय करतो तसं आपण आपल्या नातेवाईक सांगून आनंदाने पुढे जाऊ. केवळ जगाच्या कल्याणासाठी देह धारण करणाऱ्या तुकाराम महाराजांसारख्या महान विभूतीला अशी जाणीव असते. आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. म्हणजे तुकाराम महाराज आपला येथील मुक्काम, या जगातला मुक्काम जो आहे तो कायमचा नाही हे समजून तो विशिष्ट कार्यापुरता आहे म्हणून मानतात. आणि अशा पद्धतीने सुखाने हा देह सोडतात. एका ठिकाणी मी असं वाटलं की हा जो देह आपल्याला मिळालेला आहे तो आपण निवडून आणलेला आहे का आपल्याला मिळालेला आहे?
तर त्याचं सरळ उत्तर आहे की आपल्याला मिळालेलं आहे. आपण निवडून आणलं असतं तर प्रत्येकाने छान देह निवडून आला असताना प्रत्येक जण गोरा झाला असता, सुंदर झाला असता, उंच झाला असता, मोठ्या घराण्यात जन्माला आला असता. असं काय होत नाही. प्रत्येक व्यक्तीला कुठे जिथे जन्म मिळेल तिथे, मग हा आपल्याला जन्म कोणी दिलाय तर ईश्वराने दिलेला आहे. मग ईश्वराची ही जर का आपल्याला देणगी आहे तर ईश्वराची तो मालकीचा देह आहे, तो कधीतरी तो ईश्वर घेऊन जाणार ना. त्याने आपल्याला थोड्या काळासाठी दिलेला आहे. हा जो भाग आहे हा संत जगतात आणि आपण जगत नाही. आणि म्हणून अनासक्त जीवन जगणारी व्यक्ती शेवटच्या क्षणी कुठल्याही पद्धतीचा त्रास न होता आपल्या देहाचा त्याग करते जाणीवपूर्वक. आता हे सगळं सोपं आहे का करायला? नाही. तर त्यालाच म्हणतात अनासक्त जीवन जगायचं. म्हणजे आसक्ती, आपले जे स्त्री पुत्र सगळे सोयरे त्यांच्याबद्दलचं प्रेम नाही कमी करायचं, पण त्यांच्याबद्दलची जास्त अटॅचमेंट असते, जास्त अपेक्षा असतात, त्या कमी करून हळूहळू आपण एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या मोहमायात आपण गुरफटून जायचं नाही. आपण त्यांना आपल्या मोहमायात गुंतवायचं नाही. अशा पद्धतीने जगावं असं आपल्याला संत सांगतात आणि ते आपल्याला त्याचा अनुभव आणून देतात किंवा स्वतः एक प्रकारचं आपल्यासमोर रोल मॉडेल ठेवतात, आयडियल ठेवतात की आम्ही असं जगून दाखवते, मग तुम्हाला काय हरकत आहे. आणि ते विपरीत परिस्थितीमध्ये, तुकाराम महाराजांसारखे विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा हे जगतात. आणि म्हणून अनासक्त जीवन जगणारी जी व्यक्ती असते ती अंतकाळी विनायास सायास आपले देहत्याग करते आणि भगवत नाम स्मरण आणि भगवत स्वरूपाचं ध्यान करीत देह सोडतात. आणि समाधानाने देह सोडल्यानंतर त्यांच्या काही इच्छा शिल्लक नसतात आणि मग त्यांना जन्म मरणाच्या रहाडगाड्यात पुन्हा अडकता येत नाहीत. त्यालाच म्हणतात, तुका म्हणे मिळाली मुक्ती नोवरी, केली मुक्ती नोवरी, आता जगू दिस चार सारे, असं काहीतरी जे आता होतं ते, की मुक्त परिस्थितीत ते देह सोडतात. आता हे कधी शक्य असेल तर अंतकाळी परमात्म्याचं की देवाचं चित्तात स्मरण पाहिजे. पण ते एकदम शेवटच्या क्षणाला येणार आहे का? त्याच्या आयुष्यभर प्रॅक्टिस करावं लागते. म्हणून गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की 3 श्लोक फक्त आपण बघूया. अंतकाळी ही माझेची चित्ती स्मरण राखुनी, देही सोड न गेला तो मिळे मज न संशय. दुसरा श्लोक आहे 8व्या अध्यायातले हे श्लोक आहेत. जो जो आठवुनी भाव, शेवटी देह सोडितो, मिळे त्याची भावासी, सदा त्याचा तो रंगला. म्हणजे आपण कुठला भाव ठेवून देह सोडतो, आपण आयुष्यभर कुठला भाव ठेवला, तो चांगला भाव आहे का वाईट भाव आहे, त्याच्याप्रमाणे आपला शेवटचा क्षण येतो आणि देह सोडला जातो. आणि म्हणून मुखे ओम ब्रह्म उच्चारी, अंतरी मज आठवी, यापरी देह ठेवूनी, जाय थोर गती सतो. हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आता हे आपण चांगल्या लोकांचं बघितलं. ह्याच्या बरोबर विरुद्ध जुलमी सुलतान, बलाढ्य सम्राट यांना समाधानी मरण पत्करण्याचा मार्ग गवसला नाहीये. ते खूप मोठे सुलतान होते, मोठे सम्राट होते, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात नाही केलं, अत्यंत दिग्गज होते, परंतु श्रीमंती होती, सत्ता, बळ, महत्वाकांक्षा, हे सगळं पूर्ण होणं म्हणजे सुख आहे, परंतु ते अंतिम सुख नाही. आणि ही गोष्ट हे सगळे सत्ताधीश जर का मनुष्य जातीने त्यांच्या अनुभवाकडे पाहिलं, त्यांच्या उदाहरणाकडे पाहिलं, तर जाता जाताना माणसाला बजावून सांगतायत. आणि म्हणून बडे भांडवलदार, जमीनदार, सत्ता गाजवणारे पुढारी यांच्या सुखाबद्दलची कल्पना मृत्यूसमयी कुठली होती, ह्याचा अभ्यास करणं उद्बोधक ठरेल असं स्वामीजी म्हणतात. आणि ह्या प्रकरणात त्याचा अभ्यास केलेला आहे. लक्षावधी अत्यंत उच्च पदस्थ महापुरुष हे गेलेत ते रोगजर्जर होऊन मरण पावलेले असले, परंतु आपल्याला सगळ्यांचेच काही शेवटचे उद्गार मिळत नाहीत. तर जे कुठले उद्गार रेकॉर्ड उपलब्ध आहेत त्याच्यापैकी काही आपण त्यातले बघितलेले आहेत. त्यातले काही वेस्टर्न फील्ड मधले आहेत जे आपल्याला काही प्रमाणात माहीत आहेत, काही प्रमाणात माहीत नाहीत, आणि थोडेफार आपण इकडचे सुद्धा बघतो. माणूस जेव्हा या जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याची कुठली मनस्थिती असते ह्याचा जर का आपण विचार केला तर स्वामीजी म्हणतात हे 4 ऑप्शन्स आहेत, 4 अल्टरनेटिव्ह आहेत. एक म्हणजे
अल्टरनेटिव्ह हाल अपेष्टा सोसणाऱ्यांचं यातनामय मरण. म्हणजे आयुष्यभर हाल अपेष्टा सोसलेत आणि त्यांच्या मरणाच्या वेळेला पण त्यांना यातना होतात. हा एक प्रकार. दुसरा भाग हाल अपेष्टा सोसणाऱ्यांचं आनंदी मरण. तिसरा भाग जो आहे तो सुखी माणसाचं दुःखी मनस्थितीतील मरण. आणि चौथा भाग आहे तो सुखी माणसाचं सुखी मनस्थितीतील मरण. आता हे 4 अल्टरनेटिव्ह आहेत आणि ह्या 4 अल्टरनेटिव्हचा आधी विचार केलेला आहे. त्यातला पहिला भाग आहे हाल अपेष्टा सोसणाऱ्यांचं यातनामय मरण. आता हे जरा आपल्याला ऐकायलाच वेगळं वाटतं की ज्याने हाल अपेष्टा सोसलेली आहे त्याला आणखीन वेगळ्या हाल अपेष्टा मरताना काय होणार आहे. हाल अपेष्टातून आपली लवकर सुटका व्हावी अशीच तो प्रार्थना करीत असतो. तो आत्महत्या करत नाही कारण त्याच्या अंगी तेवढं धैर्य नसतं. तो खूप हालापेष्टा करत असतो. प्रत्येक क्षणाला तो म्हणत असतो देवा मला सोडव, देवा मला सोडव. आणि त्यामुळे त्याच्या वेदनाच्या जीवनातल्या वेदनाच्या असहाय्यता आणि त्याची जगण्याची इच्छा या गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. त्याला जीव सोडायचं असतं. म्हणून त्याचं मरण जे आहे ते यातनामय होणार नाही. आणि यातनामय झालं तरी यातनाची त्याला सवय झालेली आहे. म्हणून हा एक प्रकार झाला. हाल अपेष्टा सोसणाऱ्याचं आनंदी मरण. आता ही एक गोष्ट सहज शक्य आहे कारण कायम हाल अपेष्टा माणूस सोसतोय आणि त्या हाल अपेष्टातून त्याची सुटका होणार आहे. म्हणून त्याला आनंदी मरण मिळालं तर ते योग्य आहे आणि अशा पद्धतीने होऊ शकतं. तिसरं सुखी माणसाचं दुःखी मनस्थितीतील मरण. आता सुखी माणूस जो आहे आयुष्यभर सुखात जगलेला आहे त्याला मरताना असं वाटेल की आता माझं सुख जाणार आहे किंवा माझं काय आहे मी आणि माझं जे आहे म्हणजे माझं घर, माझं शरीर, माझी सगळी संपत्ती, मी काय आतापर्यंत ज्या गोष्टी प्रेमाने जमवल्या सगळ्या सुटणार आहेत. आणि म्हणून सुखी माणसाचं दुःखी मनस्थितीत मरण हे एक संभाव्य गोष्ट आहे. आणि सुखी माणसाचं सुखी मनस्थितीत मरण ही जर गोष्ट चमत्कारिक वाटते. तर सुखी माणूस आयुष्यभर सुखात जगला तर त्याला सुख सोडताना सुख वाटणं शक्य नाही. तर अशा पद्धतीने आपण सुखाचा विचार केला तर स्वामीजी म्हणतात जीवनात सुखाचा ध्यास घेणाऱ्या कुठल्याही माणसाला खऱ्या अर्थाने कधी सुख मिळत नाही. त्याला आपली जीवत यात्रा भयंकर हालापेष्टानं तोंड देत संपवावी लागते. थोडक्यात सुखदुःखाचा विचार करणाऱ्या या ग्रंथात असं म्हटलेलं आहे की तुम्ही सोकॉल्ड सुख जरी मिळवलं म्हणजे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे सुख म्हणा किंवा शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सुख मिळालं तरी ह्या सुखी जीवनानंतर तुम्हाला जीवन सोडताना नक्कीच दुःख होणार आहे. आणि ह्या जीवनात सुद्धा सुखदुःखाचे धोके आणि हेलकावे हे नेहमीच चालू असतात. तर अशा पद्धतीने सुखाचा विचार स्वामीजी मांडतायत या योग ग्रंथातल्या या बुद्धियोगामध्ये. आता मग ह्या परत परिस्थितीमध्ये आपण काही लोकांचे उद्गार ऐकूया. बरीच मोठी लिस्ट आहे, आपण पटपट बघूया. औरंगजेबचं दिलेलं आहे. हा मोगल बादशाह आहे. आपल्याला माहिती आहे औरंगजेब त्यांनी मराठ्यांना खूप त्रास दिला. संभाजीला तर त्यांनी हाल करून मारलं. आणि अत्यंत दीर्घकाळ जगलेला हा मोगल बादशाह आहे. ज्यावेळेला त्याचा शेवटचा क्षण आला त्यावेळेला त्यांनी जे उद्गार रेकॉर्ड झालेले आहेत जे उपलब्ध आहेत ते असं आहे, आत्म्याच्या आत्म्या आता मी जात आहे. तू निराधार आहेस याबद्दल मला दुःख होतं पण त्याला काय उपाय आहे. मी ओढून घेतलेली प्रत्येक व्यथा, प्रत्येक पाप, मी केलेलं प्रत्येक चूक याचा परिणाम माझ्याबरोबर मी घेऊन जात आहे. मी जन्माला आलो तेव्हा माझ्यापाशी काहीही नव्हतं पण आता निघून जाण्याची वेळी मी पापाचा मोठा संचय केला आहे. ही गोष्ट चमत्कारिक वाटते. आता फक्त अल्लाहच माझ्या समोर आहे. मी केलेल्या पापाबद्दल कल्पनाही करता येणार नाही अशा यातना माझ्यापुढे वाढून ठेवलेल्या आहेत. मला तीव्र वेदना होत आहेत. त्याचाच पूर्वज बाबर की ज्या मोगल सम्राटांनी बाबरनी पहिलं भारतामध्ये पाय रोवले, तो पहिला मोगल सम्राट, त्याचा मुलगा हुमायून आजारी असताना बाबराने केलेली प्रार्थना आहे, या अल्लाह एक जिवंत माणूस दुसऱ्या बदली दिला जात आहे. हुमायूनला वाचवण्यासाठी मी स्वतःला अर्पण करत आहे. म्हणजे त्यांनी त्या हुमायूनचे प्राण वाचवण्यासाठी मी आता प्रार्थना करून माझे प्राण सोडतोय अशा प्रकारची ही प्रार्थना केलेली आहे. हा जो दुसरा जगज्जेता सिकंदर आहे
ज्या सिकंदरांनी सगळं अर्धी पृथ्वी अर्ध जग जिंकलं होतं आणि तो रडला की मला आता जिंकायला काही राहिलं नाही, तो जेव्हा हा जगज्जेता सिकंदर मृत्यूशय्यावर होता तेव्हा त्याचे उद्गार या ठक्करांच्या पुस्तकात दिलेले आहेत. सिकंदर म्हणाला, मी मरेन तेव्हा माझी सर्व मिळकत, जंगल मालमत्ता म्हणजे अर्ध जग माझ्या अवतीभोवती पसरा, माझ्या तिरडीबरोबर स्मशानात घेऊन जा. साऱ्या जगाला समजू दे की सिकंदराने आपल्या बाहुबळाने मिळवलेल्या अमाप संपत्तीचा कुठलाही भोग तो घेऊ शकला नाही. अब्जावधी रुपये संपत्तीच्या बदल्यात सिकंदर आपले प्राण वाचू शकला नाही. माझ्या प्रेतयात्रेत हत्यार बंद असे सैन्य पुढे व त्यामागे माझे प्रेत अशी व्यवस्था असू दे. जगाला पाहू दे, अलम दुनियेचा थरकाप उडवून देणारे माझे विक्राळ सैन्य रडत रडत माझ्या पुढे चालले आहे, कारण ते त्याच्या राजाला मृत्यूपासून वाचू शकत नाही. ज्या वैद्य हाकिमांनी माझ्यावर विराज केले त्यांना बोलवून माझे प्रेत त्यांच्या खांद्यावर वाहून द्या. म्हणजे त्याला त्या वैद्य हाकिमाबद्दलचा पण राग आहे, त्यांच्याच डोक्यावर माझं प्रेत द्या म्हणतो. आयुष्यात उपभोगलेले तारुण्य, मिळवलेली धनदौलत, स्त्री पुत्राधिक हे सर्व क्षणभंगुर आहे. इथेच सोडून जावं लागतं. इथे केलेल्या पापपुण्याचे फल परलोकात भोगावेच लागते. तर अशा प्रकारचं ह्या जगज्जेत्या सिकंदराचे शेवटचे उद्गार आहेत. ज्युलियस सीझर एक प्रसिद्ध रोमन सेनापती आणि राजकारणी होऊन गेला आणि बऱ्याच जुन्या काळाचा आहे तो, की इसवी सन पूर्व 100 म्हणजे इसवी सन पूर्वच्या शतकामध्ये आहे. त्याचा जेव्हा त्याचे खून करायला जेव्हा लोक आले, त्या लोकांमध्ये त्याचा एक मित्र होता ब्रुटस नावाचा. आणि ज्युलियस सीझर मरण्याच्या पूर्वी त्या मारेकऱ्यांना उद्देशून म्हणतो, ब्रुटस माझ्या मित्रा तू पण. म्हणजे त्याला असं वाटलं नाही की हा माझा अत्यंत जवळचा मित्र जो आहे तो मला मारायला आलेला आहे. हॉवर्ड कॅथराईन म्हणजे इंग्लंडच्या 8व्या हेनरीची ही 5वी राणी होती. तिला म्हणजे ही होती हेनरीची राणी, राजपुत्राची राणी किंवा राजाची राणी, परंतु तिचं कुठेतरी एक अफेअर झालं आणि त्या व्यभिचाराच्या आरोपावरून तिला फाशी देण्यासाठी पाठवलं. त्यावेळेला ती काय म्हणते की मी राणी म्हणून मरत आहे, पण कल्पेपरची पत्नी म्हणून मरणे मला अधिक आवडेल. म्हणजे त्याच्या प्रियकराची पत्नी म्हणून मला आवडेल. ईश्वरा माझ्या आत्म्यावर दया कर, सज्जन हो माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, अशी मी तुमच्याकडे भीक मागते. सोफिया शॅलर्ट ही सुद्धा 3ऱ्या जारची पत्नी म्हणजे श्रीमंतपैकी किंवा राजघराण्यातली अत्युच्चपदी. ती जेव्हा शेवटच्या क्षणी आली तेव्हा तिच्या शुश्रूषेसाठी म्हणजे तिला अटेंड करणाऱ्या जवळ असल्या एकाने नकळत असं म्हटलं, अरे बापरे तिला खूप हाल सोसावे लागतात, मरणोत्तर जीवनात तिला अधिक आराम मिळेल. म्हणजे इतके हाल सोसतात आता जिवंत असताना, शेवटच्या क्षणी खूप हाल होतात माणसाचे, तशी ते हाल शोधत होती. तर तो म्हणता ही जर का मरणोत्तर जीवन जेव्हा मरण येईल तेव्हा तिला काहीतरी आराम मिळेल. तर सोफिया शुद्धीत आली आणि म्हणाली, हो अगदी खरं आहे. अशा पद्धतीने माझं आयुष्य कसं फुकट गेलं आणि मला मरणानंतरच कसं बरं वाटेल हे सोफिया शॅलर्ट म्हणाली. 16वा लुई, लोक हो मनाला अपराधाची मुळीच टोचणी नसलेल्या स्थितीत मरत आहे. माझ्यावर करण्यात आलेले सारे आरोप खोटे आहेत. माझ्या रक्ताने फ्रेंच लोकांचे सुखी जीवन चिरस्थायी हो अशी माझी इच्छा आहे. म्हणजे एका पद्धतीने यांनी फार कष्टाचे उद्गार काढलेले नाहीत. नेपोलियन हा एक मोठा सम्राट, फ्रेंच सम्राट, त्याचे शेवटचे उच्चार आहेत फ्रान्स, लष्कराचा अधिपती आणि जोसेफाईन मला वाटतं त्याच्या प्रेयसीचं नाव होतं. अशा प्रकारचे अनेक उद्गार आहेत. एगर ॲलन पो एक प्रसिद्ध लेखक आहे अमेरिकेतला, लेखक आहे, कवी आहे, संपादक आहे, नंतर साहित्यिक आहे, असा मोठा माणूस आहे. त्याचं शेवटचं उद्गार आहे लॉर्ड हेल्प माय पुअर साऊल. म्हणजे हा प्रसिद्ध माणूस म्हणतो की माझा अत्यंत दयनीय असा आत्मा आहे, त्याला देवा मदत कर. लिओनार्डो डी व्हॅन्सी हा प्रसिद्ध एक कलाकार होता, आर्टिस्ट होता, चित्रकार होता. तो म्हणतो आय हॅव ऑफेंडेड गॉड अँड मनकाइंड बिकॉज माय वर्क डिडंट रीच द क्वालिटी इट शुड हॅव. म्हणजे हा जगप्रसिद्ध चित्रकार होता, पण तो म्हणतोय की माझ्या चित्राने माझ्या पाहिजे तितक्या चांगल्या पद्धतीची त्याची क्वालिटी आली नाही आणि मी लोकांना फसवलेलं आहे.
अशा पद्धतीचा एक त्याचा अपराधाची भावना होती. प्रसिद्ध चित्रकार होता. नंतर अमेरिकेचा प्रेसिडेंट होता तो रुझवेल्ट, तो शेवटी म्हणतोय पुट आउट द लाईट, लाईट बंद करा, माझं डोकं भयंकर दुखत आहे. म्हणजे तो सुद्धा काही सुखात जीव सोडत नाहीये. नेपोलियन म्हटलं आपण बघितलं. निरो हा एक आपण सगळ्यांनी ऐकले की रोम जळत होतं तेव्हा निरो बासरी वाजवत होता का काहीतरी, असं काहीतरी खेळत होता, अशी त्याच्याबद्दलची आख्यायिका आहे. तर तो त्याचा शेवटचा म्हणजे तो एक खुशाल चेंडू असा राजा होता, रोमन सम्राट होता आणि अत्यंत चमत्कारिक वागण्यामध्ये किंवा वेगळ्या चुकीच्या पद्धतीने छंदीभंदी वागण्यामध्ये तो प्रसिद्ध होता. तो शेवटच्या क्षणाला म्हणतो व्हाय सो लेट, इज दिस द वे ऑफ रॉयल सर्वंट, म्हणजे का उशीर झालाय, माझ्यासारखा अत्यंत प्रसिद्ध राजा मरतोय तरी सुद्धा कोणी आलेलं नाहीये, अशा पद्धतीने हे रोकर का वागतायत, असा त्याचा उच्चार आहे. विन्स्टन चर्चिल म्हणजे इंग्लंडचे पंतप्रधान आणि दुसऱ्या युद्धामध्ये त्याने अत्यंत समर्थपणे इंग्लंडचं नेतृत्व केलं आणि ते युद्ध जिंकून दिलं. ते म्हणतात आय एम कन्व्हिन्स्ड दॅट देर इज नो होप, मला अजिबात आशा शिल्लक नाही आणि मी माझ्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत आणि मी जीव सोडतोय, अशा पद्धतीचं ते होतं. अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉर्ज वॉशिंग्टन ते म्हणतात इट इज वेल आय डाय हार्ड बट आय एम नॉट अफ्रेड टू गो, म्हणजे बऱ्यापैकी बॅलन्स उद्गार आहेत. थॉमस अल्वा एडिसन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मोठा शास्त्रज्ञ आहे की त्यांनी इलेक्ट्रिकचा बल्ब शोधण्यासाठी 1000 प्रयोग केले आणि प्रत्येक प्रयोगामधनं तो शिकत गेला आणि कधीही निराश नव्हता, तो शेवटपर्यंत प्रयोग करत राहिला, असा एक मोठा सायंटिस्ट आणि अनेक नंतर शोध लावले त्यांनी म्हटलंय शेवटच्या क्षणाला इट इज व्हेरी ब्युटिफुल ओव्हर देअर, म्हणजे मला आता पलीकडे जायला खूप छान वाटतंय, म्हणजे हे जीवन चांगलं होतं त्याच्यापेक्षा पुढे काहीतरी चांगलं आहे, अशा पद्धतीचे उच्चार आहेत. जॉर्ज बर्नार्ड शॉ आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध कादंबरीकार, आपले नाटककार आहे जगप्रसिद्ध. तो म्हणतो सिस्टर यू आर ट्राईंग टू कीप मी अलाइव्ह ॲज अन ओल्ड क्युरिओसिटी बट आय एम डन, आय एम फिनिश्ड, आय एम गोइंग टू डाय, म्हणजे माझ्या आता संपलेलं आहे, मला उगाच वाचवण्याचा प्रयत्न करू नका, मी चाललेलो आहे, अशा पद्धतीचा उच्चार होता. बेंजामिन फ्रँकलिन हा एक मुत्सद्दी होता, तो म्हणतोय ए डाईंग मॅन कॅन डू नथिंग इझी, म्हणजे माणसाला मरताना शेवटच्या क्षणाला काहीही आराम नसतो, तो खूप अनइझी असतो. चार्ल्स डार्विन आपल्याला माहिती आहे, डार्विन ज्यांनी उत्क्रांतीशास्त्रामध्ये एक नवीन सिद्धांत मांडला आणि तो अजूनही काही प्रमाणात जगप्रसिद्ध आहे. तो म्हणतो आय एम नॉट द लिस्ट अफ्रेड टू डाय, म्हणजे मला अजिबात भीती वाटत नाही मरणाची, अशा पद्धतीने त्याचे सुद्धा काही प्रमाणात बॅलन्स उद्गार होतात. कशा पद्धतीने जीवन जगलं त्याप्रमाणे महात्मा गांधींच्या समाधीवर दिल्लीला त्यांचे शेवटचे उद्गार दिलेले आहेत. ते म्हणतात हे राम, त्यांनी रामाची आठवण केली महात्मा गांधींनी, असं रेकॉर्ड आहे. आता पु ल देशपांडेंच्यावर स्वामीजींनी 1993च्या नोव्हेंबरमध्ये, म्हणजे 1993मध्येच नोव्हेंबरमध्ये स्वामीजींनी समाधी घेतली. त्यावेळेला तो जो अंक प्रसिद्ध केला त्याच्यात ही गोष्ट आलेली आहे. 1993 मध्येच स्वामीजींनी पुलांना पत्र लिहिलं होतं आणि काही विचारलं होतं आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं होतं. त्या नोव्हेंबरच्या काही दिवस आधी पाठवलेल्या पत्रात पुलं म्हणतात आम्ही आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर आलो आहोत की अनायासेन गंतव्यम विना दैन्येत जीवनम, यापर्यंत दुसरं मागणं राहिलेलं नाही. म्हणजे अनासायन गंतव्यम म्हणजे आता जीव जे आहे तो शांतपणे जावा, जाताना काही त्रास होऊ नये, म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा आपण जी म्हणतो तीच प्रार्थना एक संस्कृतमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आणि ते म्हणत यापर्यंत दुसरं मागणं राहिलं नाही, जीवनाच्या या अखेरच्या पर्वात राहून यावेळी अधिक योग्य मागणं असेल असं मला वाटत नाही. पु ल देशपांडेंसारख्या एक थोर विभूतीची सुद्धा शेवटचा दिस गोड व्हावा अशा पद्धतीची मागणी होती. अर्थात त्यांचे शेवटचे उद्गार आपल्याला उपलब्ध नाहीत, त्यामुळे नक्की कसं झालं त्यांचं शेवटचा क्षण तो आपल्याला माहित नाही. आणखीन एक भारतीय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अरविंद घोष, योगी अरविंद घोष. योगी अरविंद घोष एक द्रष्टे होते, एक दार्शनिक होते, कवी, भारतीय राष्ट्रवादी, अगदी पार म्हणजे शस्त्र क्रांती करण्यापासून ते शांतीपर्यंत त्यांचा प्रवास झाला.
आणि त्यांच्या मृत्यूबद्दल एक वेगळ्याच पद्धतीचा माहिती प्रसिद्ध आहे. म्हणजे 5 डिसेंबर 1950 अरविंद घोष यांचं निधन झालं. पण आयुष्यभर म्हणजे शेवटच्या मृत्यूच्या अगोदर जवळजवळ 25-30 वर्ष ते पूर्ण एकांतात होते. वर्षातून 2 दिवसच फक्त लोकांना ते दर्शन द्यायचे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी योग साधना प्रचंड प्रमाणात केली. आणि त्याने आधीच सांगितलं होतं की माझ्या जन्मदिवशी देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि 15 ऑगस्टला त्यांचा जन्मदिवस होता आणि 15 ऑगस्टलाच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं. तर 5 डिसेंबर 1950 रोजी अरविंद घोष यांचं निधन झालं. परंतु त्यांच्या निधनानंतर 4 दिवस परत त्यांचा देह ठेवला होता लोकांच्या दर्शनासाठी. आणि तो तसाच्याचा होता. कुठल्याही पद्धतीने त्या देहात विघटन नाही झालेलं. आणि तो असाच तेजस्वी सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. म्हणजे काय पद्धतीने योगी आणि काय पद्धतीने संत आणि जे जीवनाचा आध्यात्मिक पद्धतीने विचार करतात त्यांचं जीवन कसं जातं हा भाग जो आहे. आणि स्वामीजींची सुद्धा आपल्याकडे जी प्रसिद्ध झालेली शेवटचे शब्द आहेत ते विश्व कल्याणार्थ प्रार्थना असं काहीतरी शब्द आहेत स्वामीजींचे शेवटचे शब्द. तर ह्या पद्धतीने काय पद्धतीने आपण जीवन जगल्यानंतर आपला शेवट चांगला होतो ह्याच्याबद्दलचा हा पाठ आहे. आणि अशा पद्धतीने स्वामीजीने जो विचार मांडलेला आहे दुःख स्वीकाराचा आणि योग साधनेचा तो जो उपाय म्हणून मांडलेला आहे त्याला हा जो शेवटचे उद्गार आहेत ते सुद्धा मान्यता एक प्रकारे देत असतात. स्वामीजींनी मांडलेल्या विषयाची नैतिक निश्चितता प्रत्येक तत्वज्ञान आणि प्रत्येक धर्म उचलून धरतो. आता पुढचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये जसं आता हे विज्ञान आपण बघितलं नंतर हे डाईंग डिक्लेरेशन बघितलं त्याप्रमाणे पुढच्या प्रकरणामध्ये प्रमुख धर्मातले उतारे दिलेले आहेत. ते उतारे सुद्धा हे त्यांचं स्वामींची सिद्धांत मान्य करतात. बुद्धियोग ग्रंथातील मांडणीचा पाठिंबा देतात. म्हणून पुढचा प्रबंध जो आपण आता बघणार आहोत त्याचं नाव आहे तत्वज्ञान आणि धर्म यांचा पाठिंबा. पण अर्थात आता आजची ध्यानाची आपली वेळ झालेली आहे आणि आपण ध्यानाकडे जाऊया कारण वेळेची मर्यादा संपत आलेली आहे. ध्यान स्थितीत जाण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा जेवढा ताट ठेवता येईल तेवढा ताट बसून बसा. आणि आता आपण ही आपली ध्यान कॉमेंट्री ऐकूया. किती आनंदाची गोष्ट, किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका हं. आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास, ठीक केलंस. आता हाच संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. कोहम, सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही.
तरीही सर्व बाजूंनी लखलखतं तेज, बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. कोहम कोहम. उत्तर येईल सोहम सोहम. तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस.
या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. कोहम 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 सोहम सोहम सोहम. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार. कोहम कोहम कोहम. केवढी नीरव शांतता, निस्तब्ध शांती. अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत ढवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सहाव्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. कोहम सोहम कोहम सोहम.
अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साहाय्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम.